प्रशांत भाऊ सदामते यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करणारा फरार आरोपी भामटा मुकुंद जाधवरला विविध गुन्ह्यात सांगली पोलिसांनी मुंबईतून केली अटक। बोगस कंपन्या व संस्थांकडून सहकार विभागाची फसवणूक करणारा, कृषी विभागाचा अनुदान लाटून फसवणूक करणारा, शेतकऱ्यांचा बेदाणा घेऊन शेतकऱ्यांना पैसे न देता फसवणूक करणारा, सांगलीतील अन्य बँक व पतसंस्थांचे पैसे उचलून अफरातफर करून भ्रष्टाचार करून सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक करून HDFC बँकेचे करोडो रुपये शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज उचलून फसवणूक करणारा भामटा अखेर जेरबंद झालाय। महाराष्ट्रात विविध ठिकाणी मुकुंद जाधववर गुन्हे दाखल झालेत। सांगली विश्रामबाग पोलीस व आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांचं मनापासून धन्यवाद। फसवणूक करणाऱ्या मुकुंद जाधवरच्या विरोधात आम्ही आंदोलन केल्यानं व शासन दरबारी पाठपुरावा करताना कारवाईच्या भीतीनं मुकुंद जाधवरनं आमच्यावर प्रशांत सदामते, विनोद मोरे, मोनिस लोखंडे, विठ्ठल जाधव व लता विठ्ठल जाधव या 5 जणांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात 15 लाख रुपये खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। या सर्व प्रक्रियेत आमच्यासोबत कागदोपत्री पाठपुरावा व प्रत्यक्ष सहभाग घेऊन कैलास पाटील व त्यांच्या सहकार्यांनी प्रचंड मोठी ताकद आमच्यासोबत उभा केली, त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक धन्यवाद। अखेर आमच्या लढ्याला यश आले। भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं, असं प्रशांत भाऊ सदामते यांनी प्रसिद्धी पत्रकास दिलेत म्हटलं आहे।